काल शुक्रवारी पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेत कुठेतरी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा वरचष्मा दिसत असून अजितदादांच्या राष्ट्रवादीने नाराजी वर्तवली. नेमकं ही नाराजी काय आहे याबद्दल आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, नेमकं तुमची नाराजी काय आहे? काल प्रारूप प्रभाग रचनाच्या हद्दी जेव्हा प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यावेळेस आमच्यातल्या काही माजी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते जे आहेत त्यांनी माझ्याकडे देखील फोनवर तक्रारी केलेल्या आहेत की बाबा प्रभाग रचना जी आहे ती ज्या नैसर्गिक हद्दी पाहून करायला पाहिजे होत्या तशा काय झाल्याच्या दिसून येत नाहीत. त्याच्यामुळे त्या मंडळींनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याच्यावर मग मी त्यांना बोललो की आपण याच्यावर हरकती घेण्याचा प्रयत्न करू, आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलू आणि मग पुढील काय कार्यवाही करायची त्याबाबत आपण चर्चा करून त्या पद्धतीने करू. कुठेतरी प्रारूप प्रभाग रचना आधी तयार करताना तुम्हाला विश्वासात घेतलं नाही असं तुम्हाला वाटतं का? किंवा ते भाजपचा वरचष्मा दिसतोय यात तुम्हाला कुठेतरी स्थान दिलं नाही असं वाटतं का? वास्तविक आता प्रारूप प्रभाग रचना जे आहे ते महापालिकेचे आयुक्त करणार होते आणि ते करून मग ते नगरविकासकडे पाठवणार होते. परंतु वर्तमानपत्रामध्ये ज्या पद्धतीने आज बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की याच्यावर प्रभाग रचनेवर प्रारूप प्रभाग रचनेवर भाजपचा वरचष्मा दिसतोय आणि एकूण आमच्या ज्या माजी नगरसेवका प्रमुख कार्यकर्त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावरून देखील ते तसं वाटतं आम्हाला देखील की कदाचित जशा तक्रारी आहेत नेत्या आपल्या कार्यकर्त्यांच्या त्या पद्धतीने त्यांनी भाजपचा वरचष्मा आहे असं वाटतंय. तुमची उपनगरात जास्त ताकद आहे, शहरात भाजपची ताकद आहे, त्यामुळं सदस्यांची संख्या तिथं जास्त केली आणि तुम्हाला जे उपनगरात तुमची ताकद असताना तिथं सदस्य कमी दिलेत. यात काय तुम्हाला नेमकं काय वाटतं? बरोबर आहे, तुमच्या मताशी मी सहमत आहे. 21,000 लोकसंख्येला एक नगरसेवक हे प्रभाग रचनेमध्ये लोकसंख्येच्या आधारावरच ठरलेलं आहे. आता 21,000ला एक म्हटल्यानंतर आमचे उपनगरामध्ये जे आहेत तिथं त्यांनी 84,000ला मिनिमम म्हणजे मध्यभाग आणि 76,000ला कमीत कमी आणि 92,000ला जास्तीत जास्त 10% कमी जास्त प्रभाग रचनेचं त्याचा विचार केला आणि ते जर पाहिलं जी यादी पब्लिश झालेली आहे त्याच्यामध्ये वडगाव शेरी असेल, हडपसर असेल, खडकवासला असेल किंवा कोथरूड असेल, कोथरूडमध्ये कमी आहेत पण या 3 मतदारसंघामध्ये बहुतेक प्रभाग हे 90-92 पर्यंत घेतलेले आहेत आणि जुन्या पुण्यामध्ये जे आहेत जिथं आपण गावठाण म्हणू तिथं मात्र त्यांनी 75-76 हजाराचे ठेवलेले आहेत. याच्यावरून दिसून येतं त्या लोकसंख्येवरून जुन्या पुण्यामधले छोटे केलेत आणि उपनगरामधले मोठे केलेत. आता आमची ताकद जर उपनगरामध्ये होती तर आम्हाला पण त्या पद्धतीने छोटे काही तुम्ही करा काही आम्ही करू अशा पद्धतीने करणं गरजेचं होतं ते. पण आता ह्यात खरे तर लढाई असं वाटतं की राष्ट्रवादी आणि भाजपात आहे, तुम्हाला वाटतं का? नाही, पुणे शहरामध्ये तशी ताकद या 2 पक्षाचीच आहे. म्हणजे मागच्या निवडणुकीची नगरसेवकांची संख्या पाहिली तर या 2 पक्षाची ताकद आहे आणि हे सर्वांनाच कल्पना आहे त्याची. प्रभाग रचनेतून तुम्हाला कुठचं साईड कॉर्नर केलं जाते असं वाटतं? वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्यानंतर तसं वाटतंय. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हा तर त्यांना माहिती असेल भाजपच्या नेते मंडळींना, पण वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्यानंतर असं वाटतंय. याबद्दल तुम्ही अजितदादांशी चर्चा केली आहे का? काय आम्ही आता पहिल्यांदा माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून नंतर आम्ही नेते मंडळींच्या कानावर घालणार आहोत. हरकत तुम्ही नोंदवणार आहात का किंवा तुमचे सगळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी ही हरकती नक्की नोंदवतील. तुमची आता तुम्ही महायुती जर समजा प्रभाग रचनेत काही बदल झाला नाही आणि तुमच्या राष्ट्रवादीला काही फायदा दिसतोय असं नाही दिसत प्रभाग रचनेत तर तुम्ही वेगळी भूमिका घेणार किंवा महायुतीतून बाहेर पडून लढणार की एकत्र लढणार? नेमकं काय तुमची पुढची भूमिका शहराध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगणार? याच्यामध्ये एक आहे की लोकसभा विधानसभा ह्या महायुतीमध्ये लढलेलो आहोत आम्ही. त्याच्यामुळे असं जर वरिष्ठ नेते मंडळींना वाटलं की जर आपण विधानसभा आणि लोकसभा एकत्रित लढलेलो आहोत मित्रपक्ष म्हणून तर कॉर्पोरेशनला पण आपण लढलं पाहिजे असं त्यांनी जर ठरवलं तर आमची तयारी आहे. आम्ही तसं सेपरेट पण लढायची तयारी ठेवलेली आहे
पण नेते मंडळींच्या जर सूचना असतील, आदेश असतील तर त्या पद्धतीने होईल. आणि मला वाटतं की भाजप या पद्धतीनेच विचार करेल की आपण लोकसभा विधानसभा जर महायुतीमध्ये लढलोय तर कॉर्पोरेशनच्या निवडणुका पण आपण महायुतीमध्येच लढल्या पाहिजेत. एक संघ जेवढा आपण राहू तेवढं शहराच्या दृष्टीने, शहराच्या विकासाच्या दृष्टीने, नागरिकांच्या दृष्टीने योग्य राहील. कारण केंद्र सरकार ज्या घोडदौडीने विकासाची कामं करते त्याच पद्धतीने महापालिकांना पण कामं करणं अपेक्षित आहे. आणि तसं सरकारला वाटत असेल की महापालिकेने पण केलं पाहिजे. महापालिकेमध्ये तशी आता वाहतुकीची जटिल समस्या निर्माण झालेली आहे शहरामध्ये. हो, त्याच्यामुळं कदाचित भाजपला वाटत असेल की महायुतीमध्ये लढलं पाहिजे. नेते आमचे निर्णय घेतील, आम्ही त्या पद्धतीने अंमलबजावणी करू. स्वबळावर लढण्याची सुद्धा तुमची ताकद आहे का सध्या? आम्ही तशी केली आहे का तुम्ही? आमच्या प्रभागामध्ये स्वबळावर लढण्याची पण ताकद आहे आमची. पण भाजपने आणि आमच्या वरिष्ठ नेते जे आहेत त्यांनी निर्णय घेतला तर त्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत. तर कुठेतर प्रभाग रचनेवर भाजपचा वर्चस्व दिसतोय असं सुभाष जगताप यांचं मत आहे. तसेच आमची स्वबळाची तयारी देखील आहे असं त्यांनी सांगितलं आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर.